महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि देशभरामध्ये आता मतदान प्रक्रिया पार पडत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मतदान प्रक्रिया 2 दिवसानंतर पार पडणार आहे. नेमके कोणते मुद्दे असणार आहेत, कोणत्या मुद्द्यांवरती मतदान करायला आवडतं हे आपण जाणून घेणार आहोत. आई मला सांगा, तुम्ही काय करता? मी MPSC ची तयारी करते. बरं, आई वडील काय करतात? कोण? वडील माझे गव्हर्नमेंट सर्वंटच होते, रिटायर झालेत आणि आई गृहिणीच आहे. बरं, मला एक सांगा, लोकसभेची निवडणूक होतीये, देशाचं म्हणजे 5 वर्ष त्यांच्या हातात असणार आहे, आपण ज्यांना निवडून देणार आहे. तर कोणतं असं नेतृत्व आहे की जे तुमचं काम करू शकतं असं वाटतं? कोणतं सरकार आहे? मला असं पर्टिक्युलर सरकार कोणतं सांगता येणार नाही, पण जे कोणते सरकार होते, जे आपण म्हणत आलो की 70 वर्ष काँग्रेसने राज्य केलं किंवा नंतर आपण त्यांनी जो विकास केला नाही त्यासाठी आपण BJP ला निवडून दिलं. पण BJPतही काही असं फार मला विकास दिसला नाही. जे काही होते ते धार्मिक राजकारण होते आणि रोजगारीचा मुद्दा खूप मोठा आहे, बेरोजगारीचा, जे की आम्ही आता त्याच्यामध्ये आम्ही होरपळतो MPSCचे मुलं. कारण जे काही आता सरळ सेवा भरती झाली त्यातही एकावर एक घोळ झाले इतके, आणि फॉर्मची जी फीस होती ती अगदी 900 आणि 1000 रुपयापर्यंत होती. तर त्यामध्ये इतका पैसा वेस्ट झालाय आमचा आणि त्याचे रिझल्ट्सही नाही आहे. आज कितीतरी तरुण म्हणजे बेरोजगार आहेत त्या गोष्टीमुळे. परत काही जणांचे रिझल्ट रखडून ठेवलेले आहेत किंवा काही जण वेटिंग लिस्टवर आहेत. तर हे रिझल्ट्स कधी लागणार? याच्यामुळे बरीचशी जनता परत MPSC कडे वळली. MPSCचा सिलेबस इतका सोपा नाही की तुम्ही पटकन, कारण ही सरळ सेवा भरती खूप मोठा चान्स होता सगळ्यांसाठी आणि MPSCच्या जाहिरातही फार हव्या तेवढ्या निघत नाहीत किंवा लवकर निघत नाहीत. त्यामुळे बेरोजगारीचा मुद्दा खूप मोठा आहे. बाकीचा विकास जर बघायला गेलं तरी तरुण जनतेचा आपण हा भारत म्हणतो आणि तिथंच हा सगळा मुद्दा आहे. तर मला वाटतं तरुणाईकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे तुम्ही सरकार. घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. अनेक तरुण अनेक वर्षापासून तयारी करतात. जर एका परीक्षेमध्ये घोटाळा झाला तर काय नेमकी त्या म्हणजे ज्या तयारी करणाऱ्या, जे काही प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या मुलावर किंवा मुलीवरती काय वेळ येते, काय परिस्थिती असते? काय वेळ येते, भयानक वेळ येते. कारण मी जवळून बघितलंय, इथे काही मुलं असे आहेत जे शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत, जे एक वेळचा नाश्ताही टाळतात करायला आणि ते इथे अभ्यास करतात, पण त्यांचे रिझल्ट येत नाही आहेत. कोणीतरी काहीतरी लालच देऊन ते त्यांचे रिझल्ट यायला लागलेत. मग हा खरंच खूप गंभीर मुद्दा आहे की जे इथे तरुण अभ्यास करताय किंवा त्यांचे जे काही हेल्थ इश्यू आहेत, सगळे इश्यूज ते बाजूला ठेवून अभ्यास करतात, पण त्यांचे रिझल्ट दिसत नाही आहेत. तर हा खूप मोठा मुद्दा आहे मला वाटतं आणि याच्यावरच आपण राजकारण बघितलं पाहिजे, याच्यावरच निवडून दिलं पाहिजे. बरोबर आहे. मला एक सांगा, 70 वर्षापासून मोदीचं काँग्रेसचं सरकार होतं. आता 10 वर्षापासून काँग्रेसचं 70 वर्षापासून सरकार होतं. 10 वर्षापासून मोदीचं सरकार आहे. कोणत्या सरकारच्या काळामध्ये शेतकरी, विद्यार्थी म्हणजे तरुण हे सगळे सुख समाधानी होते किंवा त्या काळात त्यांचे कामं होत होते? मला असं पर्टिक्युलर सांगता येणार नाही, पण मी ज्या आत्ताच्या फेजमधून आले तर इथं मला बेरोजगारीचा मुद्दा खूप मोठा दिसतोय आणि शेतकऱ्यांचा म्हणाल तर शेतकऱ्यांचाही बराचसा मुद्दा जो आहे तो आहेच. MSP वगैरे हे जे मुद्दे आहेत ते. मोदी सरकारचं 6,000 रुपये शेतकऱ्यांना देतं म्हणतात. 6,000 रुपये शेतकऱ्यांना देतो, पण इकडं जे वीज बिल आहे म्हणा किंवा इंधनाचे रेट आहेत किंवा आपण म्हणतो गॅसचे रेट आहेत, ते वाढवलेलेच आहेत ना. स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, कोणत्या मुद्द्यावर मतदान करायला आवडेल? सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, बेरोजगारीवर खूप मोठा असा विषय, तर सरकारने त्या विषयावर जास्त फोकस केलं पाहिजे असं मोदी सरकार काम करतंय बेरोजगारीच्या विषयावर? नाही. म्हणजे 70 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, 10 वर्षापासून मोदीचं सरकार आहे. दोन्ही सरकारच्या तुलनेत जर बघायला गेलं तर कोणत्या सरकारमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, म्हणजे शेतकऱ्यांचे असोत किंवा तरुणांचे प्रश्न गांभीर्याने घेतले जात होते किंवा नोकऱ्या, रोजगार मिळत होता? त्यांचं सरकार होतं, पण त्यांनी म्हणजे बेरोजगारी सॉल्व्ह नाही केली ना जास्त. तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या मालाला पण हमी भाव वगैरे काही मिळाला नाही. तर शेतकऱ्यांना तर ते 6,000 रुपये खात्यात टाकतात म्हणतात, तर महिन्याला किंवा 2 महिन्याला 2,000 रुपये. 6,000 रुपयात काय होणार आहे? शेती जेवढा माल म्हणजे जेवढं उत्पन्न तयार करायला जेवढा खर्च लागतो ते थोडी ना 6,000 रुपयात होणार आहे काही. बरोबर आहे. पण आजचे दिन आले का? नाही. नाही आले. आपकी बार 400 पार? नाही. नाही. काय करते? MPSC ची तयारी कधीपासून करते? 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाले. आई वडील काय करतात? शेतीच करते. शेती करतात. बरं, आता जे काही लोकसभेची निवडणूक होती, कोणत्या मुद्द्यावर मतदान करायला आवडेल? मुद्दा तर तसा पॉलिटिकल सांगता येणार नाही. म्हणजे शेतीचा, तरुणांच्या रोजगाराचा किंवा महागाईचा किंवा मोदी सरकार काम करतंय? मोदी सरकार पर्टिक्युलर काम करताय असं तर म्हणता येणार नाही, कारण त्यांनी म्हणजे शेतीचा व्यवस्थित विकासही केला नाही आणि बेरोजगारी तर आहेच आता आहे. तू शेतकरी कुटुंबातून आहे, तर तुला शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्या किमान माहिती असतील. तर शेतकऱ्यांच्या माल जो निघतो त्याच्या मालाला भाव मिळतोय का? नाही.
हमी भाव म्हणजे घोषित करतात पण तेवढा भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या. ते तर 6,000 रुपये देता म्हणतायत. 6,000 रुपयाने तेवढं तर काय होतं तेवढ्यामध्ये. 6,000 रुपये देतात पण पेरणीपूर्वीच हे बघा ना, ह्या वर्षीच पेरणीपूर्वीच खताचे भाव वाढवून टाकले, कीटकनाशकांचे भाव वाढवून टाकतात. 6,000 रुपयाने काय होणार? मग ती इकडून वाढवले तर इकडे फायदा होत नाही असं म्हणायचं तुम्हाला? कशात नाही होत, फायदा नाही होणार. शेतकरी आता समाधानी आहे की कसं आहे? समाधानी आहे असं म्हणता तर येणार नाही. नाही म्हणता येणार. 7 आता महिने. लगेच 7 तारीख म्हणजे 7 महिने झाले ना. बरं मला एक सांग, कुठून येतो? जालना. जालना जवळचीच आहे म्हणजे या जिल्ह्यातून. कोणत्या मुद्द्यावर मतदान करायला आवडेल? सर, मुद्दा तसं पर्टिक्युलर सांगता येत नाही. माझं पर्सनली ओपिनियन असं आहे की सरकार कोणतंही असो, पण त्याच्यासाठी सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी शिक्षण असायला हवं. ताई तू काय करते? मी आता सध्या लॉ करत आहे आणि माझं BA सुद्धा सुरू आहे. आता लोकसभा निवडणूक होत आहे. हे जी काही लोकसभा निवडणूक होती ती आपल्या 5 वर्षाचं भवितव्य ठरवणार आहे. नेमकं विकास वगैरे सगळ्या गोष्टी करणार आहे. कोणत्या मुद्द्यावर मतदान करायला आवडेल? आता सध्या सुरू असलेल्या प्रश्नावर तर सगळ्यात महत्त्वाचं राजकीय नैतिकता. ज्या पक्षात किंवा ज्या नेतृत्वामध्ये तुम्हाला दिसेल त्या नेतृत्वावर तुम्ही विश्वास ठेवा. दुसरी गोष्ट, जे लोक विकास करतील, जे प्रतिनिधी विकास करतील आणि तुमच्या एका मताची किंमत ठेवतील, पक्षफुटीचं राजकारण करणार नाही किंवा तुमच्या मताला ते मान देणार नाही, तुमचे प्रश्न मांडणार नाही, अशा व्यक्तिमत्वांना मतदान करू नये असा माझा वैयक्तिक मुद्दा आहे. त्यानंतर अजून की आजकाल राजकारणात जे सुरू आहे, पक्ष फुटतायत, आयडिओलॉजीला महत्त्व नाही आहे, पॉलिटिकल आयडिओलॉजी विषयी कोणी बोलत नाही आहे, ते फक्त स्वतःचा फायदा पाहतात. या गोष्टीवर विचार करायला हवा एक नागरिक म्हणून. त्यानंतर तिसरी गोष्ट की आज युथचं जे पोटेन्शियल आहे तर ते पण या म्हणजे राजकारणाने किंवा या नेतृत्वाने लक्षात घ्यायला हवं. त्यानंतर शेतकऱ्यांची आत्महत्या वाढतीये, त्या आत्महत्येचा विचार फक्त पॉलिसी म्हणून नाही किंवा मग महिलांचं जे काही एम्पॉवरमेंट आहे ते राजकीय भांडवल म्हणून त्यांनी पाहू नये. त्यांनी ती गोष्ट एक एम्पथी, सिम्पथी किंवा कंपॅशन या दृष्टिकोनातून पाहावी. हे सगळे मुद्दे. बरं, हे तुझे मुद्दे मांडले ते मुद्द्यांपैकी कोणते असे उमेदवार आहे जो किंवा कोणतं असं नेतृत्व आहे की जे हे मुद्दे प्रामाणिकपणे पाळू शकतं? खरं तर आजच्या परिस्थितीत नेतृत्वावर विश्वास ठेवणंच अवघड झालंय, कारण राजकीय नैतिकता सध्या तरी दिसून येत नाहीये. ते पर्सनल ओपिनियन झालं की तुम्हाला ज्या व्यक्तीमध्ये सब्जेक्टिव्हली तुम्हाला ज्या व्यक्तीमध्ये राजकीय नैतिकता दिसून येते त्यांच्यानुसार तुम्ही मतदान करा किंवा माझंही ते गुप्त मतदान. बरोबर. बरं मला एक सांग, मोदी सरकार 2014 पासून आहे, त्याच्या अगोदर 70 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. तर कोणत्या सरकारच्या काळामध्ये शेतकरी, तरुण, नैतिकता त्याचबरोबर रोजगार मिळत होता? सध्या तरी राजकीय मुद्दा हा फक्त धार्मिक झालेला आहे, म्हणजे की हिंदू मुस्लिम राजकारण करतायत किंवा मग पक्षफुटी जे काही बघतो हे आपण झालं. हे पण सुरू आहे. शेतकरी, तरुण हे कोणत्या सरकारच्या काळामध्ये समाधानी होते? मला असं वाटतं काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आहेत किंवा त्या शेतकऱ्यांना किंवा युथला जास्त प्रेरणा देणार आहेत किंवा त्यांना समाधान देणार आहेत. बरं, मोदी सरकार म्हटलं तर 2014 की अच्छे दिन येतील, तर आलेत का? गृहिणीच्या दृष्टिकोनातून कदाचित आले नाहीयेत, युथच्या दृष्टिकोनातून कदाचित आले नाहीयेत. आणि जर धार्मिक दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर आजकाल धर्म हा मुद्दा मुळात राजकारणाचा झालाय किंवा मतदान मागण्याचा झालाय. तर धार्मिक दृष्टिकोनातून मला कुठेच टॉलरन्स जे एक कोर फिलॉसॉफी आहे प्रत्येक धर्माची ती दिसून येत नाही. बरं, मोदी सरकार म्हणते अबकी बार 400 पार. त्यांनी आधी ईव्हीएम जे हॅम्पर होते, जे ईव्हीएम जे टॅम्पर केले जाते त्या विषयावर बोलावं. त्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम वर लोकांचा विश्वास नाही, ते जाळल्या जाते, ते टॅम्पर होण्याचे आरोप, त्या विषयावर त्यांनी महत्त्व द्यावं. किंवा मग बॅलॉट पेपरनी जे आपण निवडणूक घेतो, जे मतदान घेतो त्या त्याच्यावर पद्धतीवर घ्यावा आणि मग 400 पार घ्यावा. हा. आणि मोदीच्या गॅरंटीवर विश्वास आहे. मोदी म्हणताय की मोदी की गॅरंटी. मुळात गॅरंटी मोदींची नसावी, ती पूर्ण त्यांच्या नेतृत्वाची, पूर्ण सत्ताधाऱ्यांची असावी. किंवा हा देश हा एकमेव म्हणजे किंवा तो मोदी का परिवार जे ते नसावं, हा भारताचा परिवार आहे आणि त्यानुसार त्यांनी काम म्हणजे मोदी सरकार म्हणलं होतं की काळा धन वापस येईल, 15 लाख येतील, परत भ्रष्टाचार कमी होईल. तर हे सगळे मुद्दे झालेत का पूर्ण? ब्लॅक मनी वापस येईल किंवा नाही, ठीक आहे, ही त्यांची पॉलिसी होती. आणि त्यातून जर सामान्य माणसाला फायदा झाला, नफा झाला, काय जे काही झाले, तोटा झाला, फायदा झाला, ते मला असं वाटतं ते ओपिनियन त्यांनी पब्लिक मधून घ्यावं. आणि तुला काय वाटतं, म्हणजे हे मला असं त्यांनी जे वाटतं मुद्दे सांगितले होते, त्या आश्वासनं दिली होती, ते पूर्ण झालेत का? नाही, ती पूर्ण झाली नाहीयेत अजूनही असं वाटतं मला. पुढे बोल ना.
हिंदीमध्ये बोलू शकते. बोला बोला. आणखी एक तरुण आहे आपल्यासोबत आहे. ताई तू काय करते? मी MA पॉलिटिकल सायन्समध्ये फर्स्ट इयरमध्ये सध्या मतलब मेरा लोकसभेची निवडणूक होती आहे, कोणत्या मुद्द्यावर मतदान करायला आवडेल? इलेक्शंस का मेन मोटिव होना चाहिए कि डेवलपमेंट कौन करेगा या फिर जो इकोनॉमिक इनइक्वालिटीज़ है वो कैसे कम होगी. तो जैसे देख सकते हैं कि अभी अडानी स्कैम वगैरह मोदी जी के टेन्योर में काफ़ी ज़्यादा था और इनइक्वालिटीज़ भी काफ़ी बढ़ चुकी है क्योंकि बेसिक हमने देखा कि इनकम जो है वो जो पॉवर्टी लेवल है वो काफ़ी बढ़ चुका है और जो रिच है वो रिच होते जा रहे हैं और टैक्सेस भी जो है कॉर्पोरेट टैक्स वो मेन जो अडानी अंबानी पे जो लग रहा है वो उनके लेवल से कम है. तो देखा जाए तो फिर जो गरीब Poor. लोगों से ज्यादा ले रहे हैं और और जो अदानी अंबानी है उनसे कम ले रहे हैं. और तो दूसरी बात है कि मोदी सरकार तो बोल रहा है कि हमने CA, NRC, राम मंदिर इन सारे मुद्दों को क्लियर किया है. तो आपको क्या लगता है, काम कर रही है? सबसे पहले तो CA देखा जाए तो वो फंडामेंटली जो है वो मेरे को बायस लगता है कि अगर नॉन मुस्लिम्स को सिटीजनशिप दी जा रही है और मुस्लिम्स को नहीं दी जा रही तो उनका पीछे उनका मोटिव है कि वो इनको हिंदू राष्ट्र एस्टैब्लिश करना है. तो अभी जो बोला जा रहा है कि आपकी बार 400 पार, तो 400 पार होने के बाद मोदी सरकार कॉन्स्टिट्यूशन बदलेगा ऐसा बोला जा रहा है. तो आपको क्या लगता है? हाँ, कॉन्स्टिट्यूशन को बदलने के लिए स्पेशल मेजॉरिटी लगती है जिसकी वजह से मतलब मोदी जी का एक टारगेट है कि उनको मेजॉरिटी चाहिए जिसकी वजह से उनको 400 पार चाहिए. लेकिन अगर ऑन ग्राउंड देखा जाए तो लोगों में इतने दिनों का बहुत सारा प्रेशर, हाँ, गुस्सा है कि डेवलपमेंट हुई नहीं है. ऑन ग्राउंड डेवलपमेंट हो रही है तो सिर्फ रिच लोगों की हो रही है. अच्छे दिन आए? अच्छे दिन तो मुझे तो दिखे नहीं, मेरे तो आए नहीं अब तक. नहीं आए? नहीं आपकी बार 400 पार होगा? नहीं नहीं होगा. मोदी की गारंटी पे भरोसा है? नहीं, मुझे तो नहीं है. महिलाओं के लिए तो काम कर रहा है. अभी जो उन्होंने अलग अलग स्कीम उनके लिए निकाली है, जैसे उज्ज्वला गैस योजना हो गई. तो उज्ज्वला का जो बेनिफिट है वो कुछ ही लोगों को मिला और जिस जिस दिन मतलब जब आया था जिस साल में सिर्फ कुछ ही कॉन्सिक्यूटिव ईयर्स के लिए मिला. अभी देखा जाए तो अभी जैसे उन्होंने BJP का कैंडिडेट जो था रेवन्ना, उसके अगेंस्ट सेक्सुअल हरासमेंट के केसेस है. साथ में जब मणिपुर वायलेंस हुआ उसमें उनका कोई मोटिव नहीं, म्हणजे कुछ एक्सप्लेनेशन नहीं दिया मोदी जी ने जब उनके अगेंस्ट नो कॉन्फिडेंस मोशन आया था. तो इस मणिपुर वायलेंस के केस के उसके मतलब उसके एक्सप्लेनेशन में मोदी जी ने उसको छोड़ के बाकी सब कुछ एक्सप्लेन किया कि इंडिया की इकोनॉमिक ग्रोथ हुई है, GDP बढ़ा है, ये सब. पर मेन मोटिव तो उस टाइम वुमेन का था ना कि उनका सेक्सुअल हरासमेंट हुआ है, उनकी नेकेड परेड हुई है. तो इससे एज अ वुमन आई फील अनसेफ. आपको असुरक्षितता लगते? हाँ. मोदी की गॅरंटी पे भरोसा आहे? नहीं, मुझे नहीं है. नहीं. तुला काय वाटतं? जे काय आता आपकी बार मोदी सरकार आतापर्यंत बोलत होतं, पण आता म्हणतायत की आपकी बार 400 पार. काय वाटतं? ते कसं असतं ना, काही काही गोष्टी जेव्हा आपण खूपदा सांगतो ना असं की 400 पार येणार 400 पार येणार, ते पब्लिकच्या डोक्यामध्ये ते बसून जाते. तर मग जरी त्यांना ते वोट करायचं नसेल त्यांना तरी ते सबकॉन्शियसली त्यांच्या डोक्यात असते की आपण करो ना करो 400 पार तर होणारच आहे. त्याच्यामुळे मग ते म्हणतात की आपल्या वोटने काय फरक पडणार नाही. आपण एक तर ते करत नाही, एक तर मॅक्सिमम लोक वोटिंगला जात पण नाही. कारण की कुठले आता कसं झालंय की बाकीचे पार्टी जरी चांगले असतील पण तरी सपोर्ट त्यांना कमी आहे. त्याच्यामुळे नाईलाज की मोदी निवडून येत आहेत. अच्छा. बरं, मोदी सरकारने जे काही आश्वासनं दिली होती आपकी बार, म्हणजे त्यावेळेस त्यांनी सांगितलं अच्छे दिन येतील, काळा धन येईल, त्याचबरोबर 15 लाख येणार म्हणाले होते, महिलांसाठी चांगले दिवस येणार म्हणाले होते. काय वाटतं, काय झालं? एक तर ते सुरुवातीपासून जे सांगताना सबका साथ सबका विकास वगैरे, सबका साथ असेल पण सबका विकास तर कुठेच दिसत नाहीये. कोणाचा विकास झाला? फक्त जे कॅपिटलिस्ट किंवा जे गव्हर्नमेंटला फायदा करून देतात किंवा आता बघा मोदीच्या टाइममध्ये ना 2 गोष्टी असतात, इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक हे डेव्हलपमेंट. तर आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथ इतकी जास्त दिसते हा की इंडियाचं लेवल खूप वाढलं, इंटरनॅशनल रेकग्निशन वगैरे मिळालेलं आहे, आपण 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी झालोय. पण जे एका गरीब माणसाच्या स्वतःच्या खिशात जेवढे पैसे येत आहेत ना ते आधीपेक्षा कमी झाले आहेत. अच्छा. तर मग प्रत्येक माणसाला ते जास्त महत्वाचं याच्यापेक्षा की ठीक आहे देश 3ऱ्या नंबरवर गेला त्याच्याने गरीब माणसाला थोडी काय फायदा झालाय. अच्छा, असं म्हणणं आहे. बरं, आपकी बार 400 पार होणार आहे असं म्हणलं जाते, काय वाटतं तुला? जर ते ईव्हीएमचं टॅम्पर होण्याचं मला तर वाटतं की जर मोदी गव्हर्नमेंटला वाटतं की त्यांना इतकं कॉन्फिडन्स आहे 400 पार होणार तर त्यांनी व्हीव्हीपॅट पण काउंट करायला सांगितलं पाहिजे. त्यांनी स्वतः उलट आश्वासन दिलं पाहिजे की आम्ही त्याच्या बेसिसवर निवडून येऊ ना की ईव्हीएमच्या बेसिसवर. ईव्हीएमचा घोळ वाटतो तुला? बरं, जर का मोदी सरकार जर 400 पार आलं तर असं विरोधक म्हणतात की ते संविधान बदलतील, तुला काय वाटतं? बदलू शकतात कारण की संविधान बदलायला स्पेशल मेजॉरिटी लागते
तर काय कारण आहे त्यांना असं संविधान बदलतील असं तुला वाटतंय? कारण की आता खूप सारे प्रोव्हिजन्स आपण पण पाहतो की म्हणजे जरी ते असं स्पष्ट नाही कधी कधी तर स्पष्ट पण दाखवतात की ते एकदम प्रो हिंदू आहेत. तर मग जर त्यांना एकदम त्यांचं हिंदू राष्ट्राचे जे स्वप्न आहे ते जर त्यांना इस्टॅब्लिश करायचं आहे, त्यांना बरेच प्रोव्हिजन जे दुसऱ्या कम्युनिटीजला फायदा देतात किंवा त्यांना जास्त फायदा देतील ते त्यांना बदलावं लागणारच आहेत. अच्छा, म्हणजे त्यांच्यासाठी ते करतील. बरं, आजचे दिन आलेत का? आजचे दिन तर म्हणजे आलेही असतील काही लोकांचे. तुझे आलेत का? नाही नाही का? माझे जसे चालू होते तसेच चालू. महिलांसाठी तर शासकीय योजना, वेगवेगळ्या योजना, उज्ज्वला योजना आहेत, गॅसच्या सबसिडी दिली जाते, त्याचबरोबर विविध योजना करतात. तर मग आलेत की नाही आले? नाही नाही मला तर नाही वाटत. म्हणजे ठीक आहे काही काही लोकांना फायदा झाला पण असेल, पण ज्या लोकांना गरज आहे सगळ्यात जास्त ते काही काही लोकांना ज्यांना फायदा होता त्यांना प्रोजेक्ट करताना दाखवता बघा इतक्या लोकांना फायदा झालेला आहे वगैरे, पण त्याच्या मागे काय कष्ट करावं लागले 10-10 वर्षानंतर त्यांना तो फायदा भेटतोय. जेव्हा गरज असते तेव्हा तो भेटला पाहिजे, तो त्यांना नाही भेटत आहे. संविधान बदलतील? हो, बदलू शकतात. का? जसं स्पेशल मेजॉरिटी विषयी तुम्ही सांग का बदलतील? का बदलतील? कारण की पॉलिटिकल जो ग्रुप आहे त्यांना जर त्यांचे एम्स अचीव करायचे तर त्यांना काळानुसार बदलावं लागतं. आणि ज्यावेळेस एखादी व्यक्ती ही फक्त किंवा मग एखादी व्यक्तीला जर आपलं शासन लागू करायचे तर ते फेरफार करू शकतात आणि त्यासाठी ते निगेटिव्हली किंवा पॉझिटिव्हली एखादी गोष्ट बदलू शकतात. अनेक त्यांच्यातले अनेक आता महायुती जे म्हणते त्यांची महायुती त्याच्यातले अनेक जे काही राजकीय नेते ते म्हणतात की हे संविधान कोणाचाच बाप बदलू शकत नाही. मुळात संविधान ज्यांनी लिहिलं त्यांनी ते एक्सपिरियन्स केलं आणि त्यामुळे ते लिहू शकले. कदाचित आज आपल्यामधले म्हणजे की खूप एक्सपर्ट्स आहेत पण ते त्यानुसार लिहू शकणार नाही, कारण की ते लिहायला ते त्या गोष्टी मांडायला त्यांचं म्हणजे ते जे काही आहे इक्वॅलिटी किंवा जस्टिस, लिबर्टी या गोष्टी समजून घ्यायला ते फील करावं लागतं. मग ते आज आपण त्या गोष्टी समजू शकतो पण त्याची इंटेन्सिटी कमी आहे. तर मला वाटतं जे त्यांनी लिहिलं, जे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मेकर्सनी लिहिलं ते आयडियल आहे. तर मग त्यामध्ये बदल करावे पण त्याचं कोर फिलॉसॉफी चेंज करण्याचा प्रयत्न करू नये आणि कदाचित ती होणार पण नाही. मग आता मोदी 400 पार झाल्यानंतर करतील? करण्याची शक्यता आहे पण कदाचित ते अजूनही बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीनला हात लावू शकणार नाहीत. तर अशा सगळ्या मुद्द्यांवरती या ठिकाणच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मतं मांडलीत. शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, त्याचबरोबर बेरोजगारी, आरोग्य या सगळ्या मुद्द्यांकडे बघत त्याचबरोबर संविधान बदललं जाऊ शकतं असा देखील आरोप या विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे जे काय आहे ते आरोग्याचे आणि जे काय रोजगाराचे प्रश्न ते मांडले पाहिजे असं या तरुणांचं म्हणणं आहे. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.